तर विरोधकांनी आजही परिसर दणाणून सोडलेला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आणि याच मुद्द्यावरून आम्ही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली। पाहूया ते नेमकं काय म्हणालेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा हा सुद्धा कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरती गाजतो आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। आमदार या ठिकाणी जरी कर्जमुक्तीची मागणी लावून धरत असतील तरी अरुंधती भट्टाचार्य ज्या आहेत या म्हणतात की कर्जमुक्ती देणं योग्य नसेल। विजय मल्ल्या 8,000 कोटी रुपयाचं एका दिवसात कर्ज घेतो आणि पळून जातो। अरुंधती भट्टाचार्य बोलल्या त्यांच्याबद्दल 1 लाख कोटी वरती कर्ज बुडवली आजपर्यंत कॅपिटलिस्टने। राहतात कुठे? नरिमन पॉईंटच्या उंच उंच बिल्डिंगच्या शेवटच्या मजल्यावर 5-5 कोटीच्या गाड्या घेऊन फिरतात। कधी केस झालेली आणि त्यांना जेलमध्ये टाकलेलं ऐकलंय? आपण या वक्तव्याचा निषेध करणार आहात, आंदोलन करणार आहात? त्यांच्या वक्तव्याचा निषेध त्यांना ते ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात त्याची दलाली करतायत। ते 2% लोकांसाठी इथली लोक काम करतात आणि त्या 2%च्या हाती इथल्या 85% अर्थव्यवस्था आहे। हाच धोक्याचा इशारा आहे। पंतप्रधानांना भेटून ठोस आश्वासन घेऊन या तरच कामकाज चालू देऊ, अर्थसंकल्प मांडू देऊ अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे। जर असं झालं येत्या 2 दिवसात तर हे कामकाज सुरू राहील। शिवसेनेचे आमदार जरी सत्तेत असले तरी शेवटी ती सुद्धा माणसं आहेत, ती सुद्धा प्रतिनिधित्व करतात त्या शेतकऱ्यांचं, जे शेतकरी त्यांना मतं देऊन निवडून आणतात। जेव्हा त्यांची प्रेत दररोज जाऊन लटकलेली बघायची आहेत त्याच्यापेक्षा इथे हाऊस बंद पडलेलं बरं, हे त्यांची भावना बरोबर आहे। शिवसेना म्हणते अर्थसंकल्प मांडू देणार नाही जर निर्णय झाला नाही 2 दिवसात। राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका राहील? असं आम्ही तर पहिल्याच दिवशी आमची भूमिका जाहीर केली की कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हाऊस चालू देणार नाही। आणि शिवसेनेची ही भूमिका मला वाटतं अभिनंदनीय आहे। कारण मी जसं सांगितलं तसं शेवटी पक्षभिनिवेश बाजूला ठेवा, मी ह्या काळ्या आईचं देणं लागतो ही भावना ज्याच्या मनात आहे तो कर्ज माफ केलं पाहिजे या बाजूने उभा राहील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर शिवसेनेच्या भूमिकेचं या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदनच केलेलं आहे। ऋत्विक भालेकर, माझा, मुंबई।